विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी प्रियंका गांधींसाठी या नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. काँग्रेस खासदारांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधी यांच्या भेटीला. सरकारच्या वतीने जितेंद्र सिंह यांची राहुल गांधी यांच्याशी चर्चा. आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. शरद पवारांनी जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपकेंची भेट घेतली. सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांबाबत दिपकेंची पवारांशी चर्चा. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवर निशाणा. राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका. नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान. फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडनं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं निमंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प. विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब. विरोधकांचा कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा. उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार. सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार. अरविंद केजरीवालांकडून आंदोलनस्थळी भेट घेत पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध. सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज. मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं. हे इतिहास लक्षात ठेवेल. लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप. वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक. प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा. कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. आता सरकारने चर्चेसाठी यावं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके आक्रमक. लाठीचार्ज नंतरही विद्यार्थ्यांचा जंतर मंतरवर ठिय्या. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला. नड्डांकडून आरएमएल रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस. इंडिया आघाडी आतंकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करते. अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या. सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलनकर्त्यांचा आतंकवादी असा उल्लेख. तर आपल्याच देशातील लोकांना आतंकवादी ठरवणं चुकीचं. वक्तव्य मागे घ्या. बच्चू कडू यांच्याकडनं सदाभाऊ खोत यांना समज. भाजपच्या जनरल कायरने तरुणांवर लाठीचार्ज केला. दिल्लीमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. आंदोलनस्थळी जात राऊतांकडून जखमींची विचारपूस. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.